स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। लहानपणापासूनच ते शिस्तप्रिय, अभ्यासू आणि तत्वनिष्ठ होते। त्यांचा तत्वनिष्ठपणा आणि स्वाभिमानी वृत्ती हे आपल्याला त्यांच्या या बालपणीच्या प्रसंगातून लक्षात येते। टिळक शाळेत असताना एकदा मधल्या सुट्टीत काही मुलांनी भुईमुगाच्या शेंगा खायला आणल्या होत्या। त्यांनी आपल्या मित्रांमध्ये त्या वाटून खाल्ल्या। टिळकांनी एकही शेंग खाल्ली नव्हती, पण बऱ्याच मुलांनी शेंगा खाऊन वाटेल तिथं टरफलं टाकली। बऱ्याच मुलांनी शेंगा खाल्ल्यामुळे वर्गभर टरफले पडली। मधली सुट्टी संपल्यावर गुरुजी वर्गात आले। वर्गात झालेला कचरा पाहून ते संतापले। त्यांनी मुलांना विचारले, ह्या शेंगा कोणी खाल्ल्या? पण कोणीच उत्तर द्यायला तयार नाही। सगळेच एकदम गप्प। गुरुजींना हे अपेक्षित होतंच। त्यांनी सगळ्या वर्गाला शिक्षा सुनावली। ठीक आहे, कोणी शेंगा खाल्ल्या हे सांगणार नसाल तर सर्वांनी त्या उचला आणि वर्ग साफ करा। ताबडतोब कामाला लागा। सगळी मुले उठली आणि कामाला लागली। टिळक मात्र आपल्या जागेवर शांत बसून होते। गुरुजींनी त्यांना ते का सफाई करत नाहीत याचा जाब विचारला। ते म्हणाले, गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि कचराही केला नाही, त्यामुळे मी टरफले उचलणार नाही। असं होय, मग मी मघाशी विचारले कोणी शेंगा खाल्ल्या तेव्हा बरा शांत बसलास। वा रे वा, कोणी खाल्ल्या ते सांगणार नाहीस, पण मी सर्वांना दिलेली शिक्षाही पाळणार नाही। एक तर कोणी शेंगा खाल्ल्या ते सांग, नाहीतर टरफले उचल, नाहीतर चालता हो वर्गातून। टिळकांनी आपलं दप्तर आवरलं आणि वर्गातून बाहेर निघून गेले। त्यांनी आपल्या मित्रांची चहाडीही केली नाही, पण न केलेल्या चुकीची शिक्षाही भोगली नाही। आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात शांतपणे आणि ठामपणे कसे उभे राहिले पाहिजे हेच आपण सर्वांनी या प्रसंगातून शिकले पाहिजे।